हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण नवोदयच्या संपूर्ण प्रकरण आहे 5वं ते आपण संपूर्ण घेणार आहोत. याच्यातलं 5.1, 5.2 आणि उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न हे आपण सगळं पाहणार आहोत. तर याच्यातला पहिला प्रश्न आपला 17/1000 म्हणजे दशांश अपूर्णांकात किती आपल्याला सांगायचं आहे. मग 17/1000 मग आपल्याला याचं उत्तर काय येणार? हे 17 जशाला तसे लिहायचे. खाली किती शून्य आहेत? 1, 2, 3 शून्य, 1 लिहून. मग आपल्याला काय करायचं राहते? 1, 2, 3 नंबर सोडायचे आणि दशांश द्यायचा. पण इथे नंबर आहे तर 2. मग आपल्याला काय करावं लागेल? इथे 1, 2 इकडे अजून एक संख्या नसल्यामुळे अजून एक दशांश द्यायचा आणि आपल्याला दशांश लिहायचं आणि दशांशच्या इकडे शून्य नसेल तर आपल्याला एक शून्य द्यायचा आहे. ठीक आहे. मग याचं उत्तर येईल 0.017. तर 0.017 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटेल. मी अशा काही प्रश्नाची अजून थोडीशी आपण प्रॅक्टिस घेऊ. समजा 31 भागिले आपल्याला अशी एक संख्या आहे. ठीक आहे. तर 31 जशाला तसे लिहायचे. छेदस्थानी आपल्याला किती शून्य आहेत पाहायचे? 1, 2, 3, 4. मग इथे 1, 2, 3, 4 सोडून आपल्याला दशांश द्यायचा. पण इथे 2च संख्या आहेत 1, 2. मग तिसरा, चौथा नसल्यावर आपल्याला 0, 0 घ्यायचे आणि दशांश घेऊन दशांश आधी 0 द्यायचा आहे आपल्याला. त्याचप्रमाणे अजून घेऊ समजा अशी एक संख्या आहे आणि त्याला आपल्याला 100 न भागायचं. ही संख्या पहिली जशाला तशी लिहून घ्यायची आणि खाली 2 झिरो असल्यामुळे 100 असल्यामुळे 1 च्या नंतर 2 झिरो आपल्याला काय करायचं ह्या 1, 2 सोडायचे तिकडून, इकडून 2 सोडायचे आपला उत्तर झालेला आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून एखादा प्रश्न पाहिला आपण. याला 1000 न भागायचं तर काय करूत आपण? 7, 5, 7. 1000 न भागायचं खाली 3 शून्य आहेत. 1, 2, 3 सोडायचे अंक आणि आपल्याला दशांश द्यायचा. दशांशच्या इकडे एकही संख्या नाही म्हणून इथे 0 द्यायचा. त्याच्यानंतर 5वा एखादा अजून प्रश्न घेतला आपण. ही संख्या आहे आणि त्याला आपण एवढ्या मोठ्या संख्येने भागायचं. मग काय करायचं? संख्या जशाला तशी लिहायची. ठीक आहे. खाली 1, 2, 3, 4, 5. 5 शून्य असल्यामुळे आपल्याला 5 अंक इकडून सोडायचे आणि आपल्याला दशांश द्यायचा. इथे 1, 2, 3 इकडे अंक नसल्यामुळे आपल्याला 0, 0 घ्यायचे. आता इकडे खाली 5 झिरो आहेत. इथे 5 अंक झालेले आहेत. आहेत की नाही आपण 2 शून्य दिल्याच्या नंतर आणि इथे आपल्याला दशांश द्यायचा. दशांशच्या आधी काहीही संख्या नसल्यामुळे आपल्याला अजून एक दशांश द्यायचा आहे. अशा प्रकारे असा एक प्रश्न येण्याची शक्यता राहतोच. ठीक आहे. तो तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जर आपण प्रश्न बघितला 1/5/8 च्या बरोबरीच्या दशांशाची संख्या आपल्याला सांगायची आहे. तर इथे आपण जर पाहिलं याला आपण व्यवहारी अपूर्णांकात हे करू का 1/5/8 ला आपल्याला काय करायचं? असे प्रश्न पहिले करून घेऊ थोडेसे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण याचा भागाकार पण करायचा. 8 1 8 ठीक आहे. ह्या दोघांचा गुणाकार करायचा राहतो आणि हे 5 अधिक मिळवायचे राहतात आणि खालचे जे छेदस्थानी 8 आहेत ते 8 करायचे. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 5/8 करायचे. त्या दोघांची बेरीज केली. ही 13 येते. 13/8 केली. आता 13ला 8 न भागायचं आपल्याला. 13/8. 8 1 8 उरले 5. आता पुढे एकही संख्या नसल्यामुळं आपल्याला इथं दशांश घेऊन इथे 0 घ्यायचा आहे. मग काय होईल? हे 8 सख 48 वरील 6 येतील. वजाबाकी केली तर उत्तर 2 येते. त्याच्यानंतर खाली बाकी जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत आपल्याला 1 1 0 घेतच जायचा आहे. तर हे 20 आहे. मग आपल्याला 16 घ्यायचे. इथे 16चा नंबर 2 नंबरला येतो आणि वजाबाकी केली 4 आले. अजून 1 शून्य घेतला. अ, 8 आता हे 40 झाले. 8 मग याचं उत्तर जे आलेलं आहे 1.625 1.625 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटेल उत्तर. त्याच्यानंतरचा जर आपण प्रश्न पाहिला समजा आपण ह्या टाईपचे आपण प्रश्न घेऊ ह्या टाईपचे थोडेसे 3/2/5 आहे आपल्याला. मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा 3 गुणिले 5 करायचं आणि हे अधिक 2 करायचे. ठीक आहे. मी फक्त प्रश्न घेत नाही तर प्रश्न त्याच्यावर आधारित ही प्रश्न आपण जास्त घेऊ जेणेकरून आपलं जे आहे
जे पण आहे ते आपलं परफेक्ट होईल. अशा टाइपचे प्रश्न येतील तेव्हा. येस सगळं फ्री आहे. चला ठीक. 3 5 15 अधिक 2 हे खालच्या छेदास्थानी 5 छेदाला. हे 3 5 15 इथे आणि 2 किती झाले? 17 झाले. ठीक आहे. 17/5 आता याला नंतर भागाकार द्यायचा. त्याच्यानंतर पुढचं 4/1/5 असा गणित असेल तर काय करायचं? ह्या दोघांना आपल्याला गुणाकार करायचा. 4 पंचे 20 झाले. अधिक 1 करायचा आणि भागिले 5 म्हणजे किती झाले आपल्याला 21/5 आता याचा डायरेक्ट तुम्ही भागाकार करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर 6/3/7 असा गणित असेल तर काय करायचं? 7 ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 6 7 42 42 मध्ये जर 3 मिळवले, ठीक आहे. खालचे 7 खाली. हे झाले 45/7 नंतर तुम्हाला भागाकार करता येतो दशांशाचा. नंतर तसे तुम्ही जसे आहे तसा सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. अ, ह्या संख्येला सोप्या दशांश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल. आता इथे जर पाहिलं आपण 0.0725 आणि याला आपल्याला सरळ साध्या ह्याच्यात करायचं आहे की नाही? आपण काय करू ही संख्या पूर्ण लिहू. ठीक आहे. याच्या समोर किती अंक दशांश नंतर किती अंक आहेत? 1, 2, 3, 4 मग आपण काय करू आता हे आपण 4 आहेत त्याच्यामुळे आपण काय करतो इथे 1 लिहून 0.000 दशांशानंतर इथे खाली 1 राहतं. बघा दशांशानंतर इकडे पण 4 अंक आहेत. तर मग मी खाली पण 4 अंक लिहिले. 1 न भागाकार दिला तर काही फरक पडत नाही. तर दशांशानंतर वरी 4 झाले तर खाली पण 4 आपल्याला अंक आलेले आहेत. आता हे दशांश काढून टाकलं. ह्या ह्या 0ला इकडच्या काही व्हॅल्यू नसते. ह्या 0ला काही नसते. मग आपलं उत्तर किती आलं? 725 भागाकार केला 1 0.000 म्हणजे 10,000 आपल्याला भाग द्यायचा. आता जर आपण अ, भागाकार दिला. दोघांना 25-25 न भाग जातात. याला 25 न भाग दिला. 25 दोन्ही 50 याला 25 न भाग देऊ. 25 दोन्ही 50 हातचे उरलेत 22 उरले 225 म्हणजे अ, 29 येतील. आणि याला 25 न भाग दिले तर 4 येईल आणि 2 शून्य. मग आपलं उत्तर काय येईल? पहा भागाकार तुम्हाला करायचा आहे. 5-5 न भागाकार करा वगैरे. 2 वेळेस 5 न केला तरी उत्तर येईल. म्हणजे 29/400 आपलं उत्तर येईल. 29/400 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर भेटेल. त्याच्यानंतर तिसरं ची किंमत दशमान पद्धतीमध्ये आहे. हे उत्तर करायचं आणि याचं उत्तर काढायचं. पहा उत्तर काही अवघड नसतात. फक्त व्यवस्थित समजून घेऊन आपल्याला करायचे आहेत. ठीक आहे. 153 गुणिले 500 त्याच्यानंतर 25 गुणिले 100 गुणिले 4 आता याचं उत्तर करायचं. ठीक आहे. वरी 2 शून्य आहेत, खाली 2 शून्य आहेत. आहे की नाही? कटून गेले. आता याला 5 न भाग जातो. 5 एक 5 पाचा पाचा 25 ठीक आहे. आता आपल्याला जी संख्या आलेली आहे, त्याला आपल्याला काय करायचं 4 पंचे 20 न भागाकार देऊत आपण. ठीक आहे. म्हणजे आपलं 153 4 पंचे 20 म्हणजे आपण 153 ला 20 न भागाकार देऊ. 153 भागिले 20 त्या ह्या 15 ला जात नाही भाग, तर इथे 0 घेऊ, इथे 0 घेऊ. ठीक आहे. पुढचे 3 घेऊ तिथं. 140 येतील तुम्ही भागाकार करा. 140 म्हणजे इथे 13 बाकी येतील. 140 7च्या 7 नंबरला येईल आपला 20 चा पाढा सोपा राहते. 2 चा पाढा म्हणा आणि 1 0 द्या. त्याच्यानंतर आता इकडच्या पूर्ण संख्या संपलेल्या आहेत आणि खाली बाकी आलेली आहे. आपल्याला पुढचं गणित करायचंय. मग आपण दशांश घेऊन आपण इथे 1 0 घेऊ शकतो. आता झाले 130 तुम्ही भागाकार दिला, तर पाढा तयार करून तर इथे 120 घ्यावं लागतील आपल्याला. 120 चा नंबर आला 6वा आणि वजाबाकी करा आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आता अजूनही आपल्याला बाकी आलेली आहे. त्याच्यामुळे अजून एक 0 द्यायचा. 0 देऊन मग आता 20 न भागाकार दिला तर इथे 100 येईल. 100 चा नंबर 5वा येईल आणि हे 0. आपलं उत्तर काय आलं 7.65 7.65 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटेल. ठीक आहे. आता 5व्या नंबरचा प्रश्न आहे दशमान
पद्धतीमध्ये आपल्याला कसे लिहिता येईल. पहा हे मी तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये आपण भरपूर याची माहिती पाहिली. त्याच्यामुळे मी इथे काय करेल, इथे डायरेक्टच उत्तर करूत आपण, ठीक आहे. म्हणजे 61 आणि खाली भागाकाराला किती 1, 2, 3, 4 म्हणजे छेदस्थानी आपल्याला 4 झिरो आहेत. मग 61 दशांश कसे लिहायचे? मी आधीच सांगितलं पहिल्या प्रश्नामध्ये डिटेलमध्ये, की इकडून खाली 4 झिरो असल्यामुळे आपल्याला दशांशच्या इकडच्या साइडला 4 अंक सोडून आपल्याला दशांश द्यायचा. खाली 4 झिरो आहेत ना, मग इथे तर 2च संख्या आहेत. मग 1, 2 आणि दुसऱ्या संख्या नसल्यामुळे आपल्याला 0, 2, 0 द्यावं लागते आणि मग इथे आपल्याला दशांश द्यावा लागेल. ठीक आहे. मग दशांशच्या आधी काही नसल्यामुळे आपल्याला दशांश द्यावा लागेल किंवा तुम्ही असं पण समजू शकता. इथे खाली किती आहेत? 1, 2, 3, 4. आता ह्या संख्याला पण आपल्याला काय करायचं? 4 अंकी संख्या करायची. आता इथे खाली 5 अंकी आहे ना, वरी पण 5 अंकी करायची. आता आपण समोर 0 दिल्यावर ते अंक वाढतील, आहे की नाही? मग पाठीमागच्या साइडला जर आपण 0 दिले, तर आपल्याला काय होणार? पहा, इथलचं आता आपण 0 जेवढे कट करू तसं इथं पॉइंट एक 0 कट केलं की इथं पॉइंट आहे. दुसरा केलं की हा पॉइंट इथं जाईल. तिसरा कट केलं की हा पॉइंट इथं जाईल आणि चौथा कट केलं की हा पॉइंट इथं जाईल. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 0.0061 0.0061 ठीक आहे उत्तर आलं. अजून एक वेळेस समजावून सांगतो मी. 61 भागिले 10,000. आता वरी 2च अंकी संख्या आहे, खाली 5 अंकी संख्या आहे. मग आपल्याला काय करायचं? वरी पण 5 अंकी संख्या तयार करायची. पण वरी आपण जर समोर 0 लिहिलं, तर याची व्हॅल्यू वाढवू शकते, आहे की नाही? तर 61च्या समोर एक 0 लिहिलं, तर हे 610 होते. अजून एक 0 लिहिलं, तर 6100 होते. पण आपल्याला किंमत वाढू द्यायची नाही. मग आपण 61च्या समोर न लिहिता 0 आपण इकडे लिहिला, तर याची व्हॅल्यू काय होणार? याची व्हॅल्यू 61च राहणार. अजून एक 0 लिहिला तर याची व्हॅल्यू 61च राहणार. मग आपल्याला 5 इथे खाली 1, 2, 3, 4, 5 अंकी आहेत. तर वरी 5 अंकी करण्यासाठी 61च्या मागच्या साइडला मी काय करेल 0, 0 लिहिलं. आता मग 1, 2, 3 1, 2, 3, 4 आहे की नाही? आता ही 5 अंकी झाली, हे 5 अंकी. आता आपल्याला किती झिरो आहेत? 1, 2, 3, 4 झिरो आहेत. तर 4 झिरो कट करताना आपल्याला 1, 2, 3, 4 अंक सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा आहे. मग आपलं उत्तर 0.0061 असं आपल्याला आलेलं आहे. ठीक आहे. काही अवघड नाही. व्यवस्थित तुम्ही सॉल्व्ह केलं तर नक्कीच तुम्हाला मार्क चांगले भेटतील. आता इथे जर पाहिलं तुम्ही 0. याचं उत्तर कोणता पर्याय क्रमांक कोणत्यामध्ये होतं बघा 0.0061 0.0061 आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पुढचा प्रश्न आपण जर पाहिला 0.07 आणि छेद 0.7 अधिक 0.7 0.07 आता याला सॉल्व्ह करायचं गेलं आपल्याला. तर पहा इथं दशांश नंतर 2 अंक आहे, तिथं दशांश नंतर 1च आहे. इथं दशांश नंतर 1 अंक आहे आणि इथं 2 अंक आहे. मग आपण काय करू? ही 3 अंकी संख्या करू वरी जशी संख्या होती. तशी खाली पण आपण काय करू दशांश जिथं आहे तिथेच लिहू. इथं दशांश आहे. दशांशानंतर जर 0 लिहिलं तर काही फरक पडत नाही. आहे की नाही? तर 0.7 0.7 आता आपल्याला काय करायचे दशांशानंतर इथे 2 अंक आहेत. इथे पण 2 अंक करून घेतले. ठीक आहे. खाली 1च अंकी होता तर मी 2 अंकी केले. इथं दशांशानंतर 2 अंक आहेत. तर वरी पण दशांशानंतर 2 अंक करण्यासाठी मी काय केलं 7च्या समोर ह्या 7च्या समोर एक 0 लावला. आता दशांशानंतर वरी पण 2 अंक आहेत. खाली पण 2 अंक आहेत. ठीक आहे. तर मग काय करू आपण सगळे इकडचे जे 0 आहेत ते कट करून टाकू. दशांश कट केले. ठीक आहे. दशांश कट करून टाकले. आता इकडचे 0 लिहायची गरज नाही. हे 7 आले आणि इथे 70 आले. इथं वरी 70 आले. इकडच्या 0ला काही व्हॅल्यू नाही. इकडच्या 0ला काही व्हॅल्यू नाही. खाली 7 आले. आता तुम्ही याला जर भागाकार केला तर 0.1 येते आणि 70ला 7 ने भागितलं तर उत्तर येते 10. नंतर आपण ह्या दोघांची बेरीज करू तर 10.1 आपलं उत्तर येईल. ठीक आहे. काही अवघड नव्हतं. अतिशय सोपं होतं. तुम्ही व्यवस्थितपणे करा. पेपरमध्ये तुम्हाला उत्तरं नक्कीच याची भेटतील. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला आहे प्रश्न लिहून घेऊत आपण. शून्य 0.36 गुणिले 2.7 गुणिले
0.001 आणि खालची संख्या आहे 0.03 गुणिले 0.06 गुणिले 0.2. आता इथे जर पाहिलं तुम्ही दशांश नंतर 1, 2 तिसरा आहे. दशांश नंतर अजून एक अंक आहे. दशांश नंतर इथे 3 अंक आहे. म्हणजे दशांश नंतर टोटल अंक किती झालेले आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. वरी दशांश नंतर एकूण 6 अंक आहेत. खाली पाहायला गेलं दशांश नंतर 1, 2 अंक आहेत. हे दशांश आहे. त्याच्यानंतर 2 अंक. त्याच्यानंतर अजून दशांश नंतर 2 अंक. पण इथे दशांश नंतर 1च आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 आणि इथे 5च आहे. वरी 6 आहे. तर मग मला 6वा करण्यासाठी इथे मी 0 लिहू शकतो. आता जर पाहिलं इथं, ठीक आहे, दशांश सगळे काढून टाका. ठीक आहे, 36 गुणिले 27 गुणिले इकडच्या झिरोना काही व्हॅल्यू नसते. त्यामुळे इथे मी 1च लिहितो. इकडच्या झिरोना काही व्हॅल्यू नसते दशांश काढल्याच्या नंतर. इथे 3 येईल. इकडच्या झिरोना काही व्हॅल्यू नाही. इथे 6 येईल. इकडच्या झिरोला काही नाही. इथे 2 येते. आता जर बघितलं इथे 6 एक 6, 6 6 36, बे एक बे, बे त्रिक 6, 3 एक 3, 3 एक 3 उरले 27. ठीक आहे. 27 गुणिले 1 उत्तर 27च येणार. ठीक आहे. तर 27 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये भेटून जाईल. त्याचा पुढचा प्रश्न. पहा आपला स्वाध्याय क्रमांक 5.1 झाला. आता आपण 5.2 कडे वळू. 5.2 मधला जो पहिला प्रश्न आहे आपल्याला, मी याचे प्रश्न तुम्हाला आधीच सांगितलं की हे कसं करायचं. 12(1)16 आहे. पहिले काय करायचे, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. किंवा तुम्ही डायरेक्टच जर करायचं असेल, बरं आपण असंच करू. 12 गुणिले 16 उत्तर येईल 12 गुणिले 16. 16 साई दोन्ही 12 हातचा राहील. अ, बे एका बे, 6 एका 6 आणि 1 7 आणि 12. 192. या दोघांचा गुणाकार केला 192 आले. त्याच्यामध्ये 1 मिळवला. खालचे 16 खाली. ठीक आहे. मग हे 192 193/16 होतात. ठीक आहे. आता हे व्यवहारी अपूर्णांक झालेले आहे. आता आपल्याला याला भागाकार करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे 193 भागिले 16 करायचे आहे. इथं 16 एका 16 येतात. उरले 3 खाली 3 घेऊता. 16 दोन्ही 32. ठीक आहे. उरला 1. ठीक आहे. आता आपल्याला इथं कोणतीही संख्या नाही आणि आपल्याला याला दशांश अपूर्णांकामध्ये करायचं आहे. आपल्याला इथं दशांश घेऊन इथे 0 घेऊ शकतो. आता ही 10 ही संख्या ही 16 पेक्षा लहान आहे. आहे की नाही? 10 ही संख्या 16 पेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे 0 द्यावं लागेल. वरी पण 0 द्यावं लागेल आणि इथे 10 दशांश लिहावं लागेल. त्याच्यानंतर आपण 1 0 घेऊ शकतो कारण जोपर्यंत बाकी नाही आली तोपर्यंत आपल्याला करायचं आहे. 16 सखी 96 इथं 6 येईल. 100 मधून 96 गेले उत्तर आलं 4. त्याच्यानंतर अजून एक 0 घेऊ. सो दोन्ही 32. 40 मधून आपल्याला 32 गेले 8 आले. 16 पंचे 80. भागाकार केला माझं उत्तर आलं 12.0625. 12.0625 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे आपल्याला, आपण ह्या व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहूत आपण करायचं. व्यवहारी अपूर्णांकात आपल्याला पुढची संख्या लिहायची. तर पुढची संख्या लिहिताना आपण काय करू त्याला 0.04. आता खाली काही नसते म्हणजे याच्या किती राहते, खाली 1 असते. आहे की नाही? खाली कोणत्या पण संख्येच्या काय राहते, 1 असते. आता वरी पाहिलं तर 3 अंकी संख्या आहे, खाली तर 1च अंक आहे. तर मग आपण 1 च्या समोर 2 शून्य लिहिलं, याची व्हॅल्यू बदलणार आहे का? 1 च्या समोर जर इकडे 1 शून्य लिहिलं तर याची 10 होईल. 2 शून्य लिहिलं तर 1000 होईल. 3 शून्य लिहिलं तर 1000 होईल. सॉरी 2 शून्य केलं तर 100 होईल आणि 3 शून्य केलं तर 1000 होईल. आता जर आपण ह्या 1 च्या समोर दशांश दिला, तर याची व्हॅल्यू काय राहणार? 1च राहणार. याची व्हॅल्यू अजून एक 0 दिलं तरी 1च राहणार. मग मी याच्या पुढे 2 अंक घेतले दशांश घेऊन कारण ते पण आपल्याला 3 अंकी संख्या झाली बरी. खाली पण 3 अंकी संख्या करायची होती. आता आपण दशांश काढू शकतो, आहे की नाही? दशांश काढून टाकला, तर आपलं काय आलं
0.004 आणि खाली आले 100. इकडच्या साइडला जे 0 आहे ते कट करून टाका आता. 4/100 आले. आता 4/100 बघितले. याला पण 4 न भाग जातो, याला पण 4 न भाग जातो, याला पण 4 न जातो, याला. एखाद्या संख्येला सेम संख्येनं गुणलं किंवा भागलं तर काही फरक पडत नाही. याचं 4 न भाग दिलं तर 1 येते, याला 4 न भाग दिलं तर 25 येते. आपलं उत्तर आहे 1/25. ठीक आहे. मग 1/25 आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटेल आपल्याला. 1 सॉरी डी मध्ये भेटेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. अतिशय सोपा आहे पुढचा पण. ठीक आहे. 19.01 आणि 57.03 आणि पहा इथं दशांश नंतर 2 अंक आहे. इथं पण दशांश नंतर 2 अंक आहे. मग आपण काय करू तर ही दशांश हटवून टाकू. ठीक आहे. ही संख्या लिहू. आता थोडं तुम्ही डोकं जर वापरलं, थोडं विचार केला, तर 19च्या पाढ्यात हे 3 नंबरला येतात. आहे की नाही? इथं 0ला 0, 1च्या पाढ्यात 3 नंबरला येतात. म्हणजे तुम्ही जर याचा पाढा तयार करायला गेले, तर हे 3ऱ्या नंबरला येईल. म्हणजे वरी 1 येईल, खाली 3. म्हणजे 1901 आणि 5703 दोघांना आपल्याला 1901 न भागाकार द्यावा लागेल. ठीक आहे. वरी 1 येईल आणि याला याला 1901 च्या पाढ्यात 3 नंबरला हे तुम्हाला भेटून जाईल. तेवीस भागिले 1000. 23/1000. आता आपल्याला माहिती आहे, की खाली 4 अंक आहेत, आहे की नाही? तर वरी पण 4 अंक घ्यायचे. पण 0 आपल्याला पुढे नाही घ्यायचा. 0 काय घ्यायचा पाठीमागे. कारण 0 जर पुढे घेतला तर याची व्हॅल्यू होती 230. ठीक आहे. तर मग 0 पाठीमागे घ्यायचा. 0, 0, 2, 3 आहे की नाही? याच्या 0 इकडच्या साइडला लिहिलं तर काही व्हॅल्यू फरक पडत नाही. आता खालची पण 4 अंकी संख्या झाली, वरची पण 4 अंकी संख्या झाली. मग आता काय करायचं? 1, 2, 3 सोडायचे अंक आपल्याला. खाली 3 शून्य आहे ना, तर 1, 2, 3 अंक सोडायचे आणि इथे पॉइंटर द्यायचा आपल्याला. खाली जेवढी शून्य आहे तेवढं इकडं पॉइंटर जात होतं. मग 0.023 आपलं उत्तर येईल. ठीक आहे. काही नाही अतिशय सोपे असे प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न घेऊत आपण. ही संख्या दशांश अपूर्णांकात कशी लिहाल? तर 2/925 आपलं प्रश्न आहे. तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 25 दोन्ही 50. ठीक आहे. 2 गुणिले 25 50 येते. या दोघांचा असा गुणाकार करायचा. तर मी डायरेक्ट 50च लिहितो. अधिक 9 करायचे. खालचे 25 खाली. मग झाले 59 झाले. छेद 25. मग आता याला काय करायचं आपल्याला सोडवायचं आहे. ठीक आहे. तर 59 भागिले 25 मी याचा भागाकार करतो. 25 दोन्ही 50 वरी 2 येतील. उरले 9. आता इकडे काही संख्या नाही तर आपण काय करू शकतो इथं दशांश घेऊन आपण एक शून्य घेऊ शकतो. 25 त्रिक 75 वरी 3 लिहा, वजाबाकी केली 15 आले. 25 सख 150. ठीक आहे. वजाबाकी करताना व्यवस्थित करा. फक्त वजाबाकीमध्ये आपल्याला 0 मधून 5 जात नाही म्हणून आपल्याला इकडचा एक कमी करून घेतला. कारण कारण बरेचसे जण वजाबाकी नाही आल्यामुळं उत्तरं चुकतात त्यांचे. आता पुढचा प्रश्न आहे आपलं 2.75 वजा 1.25 अधिक 4.75 वजा 3.80. आता मी याची पहिली BODMAS नुसार आपल्याला काय करावं लागतं, ह्या दोघांची बेरीज करावी लागते. नंतर याला वजाबाकी, नंतर याला वजाबाकी. मग मी ही बेरजेचं इकडे घेतो. ठीक आहे. आपल्याला सगळं रूलनुसारच करायचं आहे. जरी तुम्हाला सोपं जात असेल बेरीज वजाबाकी, बेरीज वजाबाकी उत्तर तेच येणार ह्या ठिकाणी तरी. पण काही ठिकाणी उत्तर वेगळं असू शकतं. या दोघांची बेरीज करा तुम्ही. 2.75 आणि 4.75 याचं उत्तर येईल 7.50 वजा 1.25 आणि वजा 3.80 ह्या दोघांना करूत आपण वजाबाकी. 1.25
हे 25 झाले, हे 6 झाले, दशांशला दशांश. हे 3.80 वजा केले. इथे 5 आले, इथं 5, इथं 1, 12 मधून 8 गेले, 4 आले, 5 मधून 3 गेले, 2 आले. मग याचं उत्तर आलं 2.45. आता हे 2.45 आलेलं आहे, पण आपल्याला इथं व्यवहार या पूर्णांकात उत्तर विचारलं. मग आपण याला काय करू आता? हे बघा 2.45 जशाला तसे लिहायचे आणि खाली नेहमी 1 असतो. खाली नेहमी काय राहतो? 1 असतो. पण वरी 3 अंकी संख्या असल्यामुळे आपण दशांश देऊन 2 शून्य लिहू शकतो. दशांश देऊन 2 शून्य. ठीक आहे. याची पण व्हॅल्यू 1च आहे आणि 1 न भागाकार दिलं तरी चालते आपल्याला. आता हे दशांश सोडवून टाकायचे. उत्तर काय आलं 245 आणि छेदली 100. आता 245 आणि 100ला दोन्ही संख्येला अशी कोणती संख्या आहे की आपल्याला भाग देईल किंवा आपल्याला इथे काय पाहिजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात उत्तर पाहिजे. मग आपण याला काय करू आता 245 इथे 100. 100 दोन्ही 200 आहे की नाही? उरले 45. आता पुढे काहीही संख्या नसल्यामुळे आपण काय करू आता मग आपल्याला हे असंच पाहिजे बहुतेक. ठीक आहे 45 भागिले 100 म्हणजे आपलं उत्तर आलं 2.45/100. मग आपल्याला 45/100 मग याला आपण 5 न भाग जाऊ शकतो, याला पण 5 न भाग जाऊ शकतो. 2.45/100 वरच्याला पण 5 न भाग जाऊ शकते, खालच्याला पण 5. 2 हे झाले 9 आणि याला दिले तर 20 येईल. आता उत्तर झालं 2.9/20 आपल्याला उत्तर भेटेल. 2.9/20 आपल्याला उत्तर पहिल्या पहिल्याच्याला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ते उत्तर झालं. आता पुढचा प्रश्न आपण पाहू. 1/2 अधिक 3/8 अधिक 7/16. तर आपल्याला दशांशमध्ये प्रश्न विचारलेला आहे. दशांशमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. पहिले उत्तर पाहायचे कशामध्ये विचारलंय आणि त्याच्यानुसारच मग आपल्याला काय करायचं पुढचं गणित करायचं. ठीक आहे. कारण आपल्याला सोपं जाईल. मग आपण जर याचं उत्तर केलं तुम्ही 1 ला 2 न भाग दिलं तर 0.5 येते. म्हणजे याचा अर्थ अर्धा होतो. आता 3 ला 8 न आपली तोंडी तर नाही करू शकत. 3 छेद मी खाली करतो. 3 ला मी 8 न भाग देतो. ही ही संख्या 8 पेक्षा लहान असल्यामुळे इथे 0 आणि इथे 0 द्यावं लागेल. वजाबाकी केली 3च आली. आता इथलच्या संख्या काहीच नाही, पण बाकी काहीतरी उरले. बाकी आपल्याला नको पाहिजे. आपल्याला 0 पाहिजे. मग इथं दशांश देऊन मी ते 0 लिहू शकतो. मग इथं 8 त्रिक 24 इथं 3 लिहून इथे मला 6 बाकी आहे. अजून आपल्याला इथं बाकी काहीतरी आलेली आहे. त्याच्यामुळे इथे 0 लिहून 8 7 56 हे कंप्लीट करायचं आहे. ठीक आहे. 8 5 40. आता खाली 0 आलेला आहे. म्हणजे याची किंमत काय येईल? 0.75 0.375. ठीक आहे. तिसरं त्याचप्रमाणे आपण 7/16 करू. इथे जात नाही, इथे 0 देऊ. बाकी उरते 7. इथे काहीच अंक नसल्यामुळं दशांश देऊन 0 घेतला. 16 64 6 उरले. 16 त्रिक 48 12 उरले. 16 85 16 सके 96 16 7 12 दरुशे 7 उरले. इथं 8 उरले. 16 पंचे 80. म्हणजे याचं उत्तर काय आलं? याचं उत्तर आलं 0.4375. आता ह्या तिघांची बेरीज करायची. तिघांची बेरीज आता आपण करताना काय घेऊ? ते 0.5 हे एक घेतले. त्याच्यानंतर 0.035 घ्यायचे. मग हे दशांशला दशांश 375 हे 0 येते. त्याच्यानंतर ही संख्या घ्यायची 0.034 0.03 4375 4375. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची. इथे 5 ला 5, 7 आणि 5 12 ला 2 हातचाला 1, 10 आणि 11 हातचाला 1, 5 आणि 1 6 3 9 9 आणि 4 13 ला 3 हातचाला 1 आणि 1 ला 1 दशांशला दशांश. मग आपलं उत्तर आहे 1.3125 1.3125 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटेल. पुढचं आपण पाहू. उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न. ठीक आहे. उच्च काठिण्य पातळीवरील प्रश्न करण्याच्या आधी मी 2 मिनिटाचा थोडा ब्रेक घेतो आणि हे उत्तर करायला सुरुवात करतो.
चला पुढचा प्रश्न आपला आहे. पुढील कोणत्या गटाचा अपूर्णांक चढत्या क्रमाने आहे? म्हणजे आपल्याला छोटी संख्या, त्याच्यानंतर मोठी संख्या, त्याच्यानंतर मोठी संख्या, त्याच्यानंतर शेवटी सर्वात मोठी संख्या. पण जर इथं पाहिलं इथं दशांशमध्ये आहे आणि बाकीच्या दोन्ही संख्या दशांशमध्ये नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये पण ते काय आहे की छेद पण समान नाही. छेद पण समान नाही. मी प्रश्न याच्यावर लिहिल्यावर तुम्हाला स्पष्टपणे दिसेल. ठीक आहे पेजवर. तर मी काय करेल, हे तिन्ही संख्याची मी दशांशमध्ये किंमत काढेल. पहिली तर संख्याची किंमत त्यांनी दशांशमध्ये देऊन टाकली 2.5. अ, 2.5 असेल तर 2.5 ठीक आहे. 8/5 आणि 7/8 या दोघांच्या पण मी दशांशमधल्या किमती काढेल. थोडी जागा सोडेल. ठीक आहे. तर 2.5 पहिली संख्या तर दशांशमध्ये आहे. दुसऱ्या संख्येचं उत्तर 8/5 अ, 5 एक 5 उरले 3. आता इथं संख्या नसल्यामुळे इथं दशांश घेऊन मी पुढची संख्या शून्य घेऊ शकतो. 5 सख 30 ठीक आहे. 0 येईल. ठीक आहे. मग याची जी याचं जे उत्तर आहे 1 दशांश आपल्याला 6 भेटेल आणि मी 7 ला 8 भाग देईल. आता 7 ही संख्या 8 पेक्षा लहान असल्यामुळे मला इथे 0 घ्यावं लागेल. वरी पण 0. वरच्या सगळ्या संख्या संपल्यामुळे मला 0 घेऊन इथे एक 0 देता येतात. आठी-आठी 64 ठीक आहे. हे आलं आपलं 6 उरले. आठी-साती 56 उरले 4 अजून 0 घेतला. 8 पंचेचाळीस आणि माझं उत्तर काय आलं सॉरी 0.875 आता याच्यातली सगळ्यात लहान संख्या आपल्याला पहिली घ्यायची कारण आपल्याला चढत्या कोणत्या क्रमाने घ्यायचं आपल्याला चढत्या क्रमाने. लहान संख्या आहे 0.7875 म्हणजे हे नंबर 1 ला येईल. नंबर 2 ला आपल्याला ही 1 दशांश हे नंबर 2 ला येईल, हे नंबर 3 ला. ठीक आहे. म्हणजे 1 नंबरला 7/8 7/8 दुसऱ्याला 8/5 आणि हे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर आहे. पुस्तकामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसेल हां. पुस्तकात सगळं व्यवस्थित दिसेल. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक नाहीये आणि जर हाईपचा ऑप्शन येत असेल तर हाईप पण करा. ठीक आहे. हाईपचा ऑप्शन येत नाही बऱ्याच जणाला. पण बऱ्याच जणाला येत येत आहे. ते हाईप केलं तर व्हिडिओ थोडा जास्त व्हायरल होतो. चला पुढचा प्रश्न आहे आपला 0.1 अधिक 0.6 छेद 0.06 ठीक आहे. आता याला काय करायचं आपल्याला चे उत्तर काढायचं, याचं उत्तर काढायचं. मग आपण काय करू इथं पहा याला भागाकार दिला, याचा भागाकार ते 0.1 याला पण भागाकार दिला, तर 0.01 याला पण 6 भाग जातो, याला पण 6 भाग जातो. तर वरी पहिलं उत्तर हे आलं जे आहे ते लिहून घेतलं आणि 0.01 असं आलं. आता आपल्याला काय करायचं वरी पहा. खाली इथं इथे काही नसते म्हणजे खाली 1 असते. खाली काय नसते म्हणजे खाली 1 असते. आता आपल्याला दशांश नंतर इथे 2 अंकी संख्या आहे. इथं आपल्याला 2 अंकी करण्यासाठी आपल्याला इथं दशांश देऊन 0 घ्यावं लागेल. ठीक आहे. मग आपल्याला काय होणार ही संख्या आणि इथं पण दशांश नंतर इथे 3 अंकी संख्या आहे. इथं पण 3 अंकी होण्यासाठी ऑलरेडी आधीच दशांश आहे. तर आपल्याला अजून दशांश द्यायची गरज नाही. आपण इथं 0 देऊ शकतो डायरेक्ट. म्हणजे इथं पण 3 अंकी संख्या झाली, इथं पण 3. इथं 2 अंकी झाली, इथं 2. मग आपण काय करू शकतो आता इकडचं जे दशांश काढला तर इकडे 0 आहे. त्या 0ला काही व्हॅल्यू नसते. ह्या साइडला 0 आहे. 1 आणि हे इथलचा दशांश काढलं, ह्या 0ला मात्र व्हॅल्यू आहे. 1/10 अधिक हे दशांश काढला तर इकडच्या साइडला जी 0 त्याला काही व्हॅल्यू नाही. हे झाले 10 आणि हा 0 काढला. ह्या दशांश काढला. ह्या 0 काही व्हॅल्यू नाही. खाली राहणार 1. मग आता आपल्याला काय करायचं? पहा आपल्याला प्रश्न कशामध्ये विचारलेला आहे ते पाहायचं. अ, प्रश्न आपला खाली छेदस्थानी आपल्याला एकसारखा करायचा छेद. मग मला छेद याचा 10 इथं 10 आहे छेद, तर इथं 10 करण्यासाठी मला काय करावं लागेल? वरच्याला पण 10 न गुणावं लागेल, खालच्याला पण 10 न गुणावं लागेल. मग ठीक आहे, छेद समान झाला. मग 1/10 अधिक हे 10 उरावर 100 आहे की नाही? आणि हे पण हे 10 10 एक 10. आता छेद समान झालं तर अंशाची बेरीज करू शकतो. 1 अधिक 110 100 आणि खालचा छेद एकदाच लिहायचा बेरीज करताना. चला त्याच्यानंतर पुढचं करू आता. या दोघांची बेरीज केली 101/10 उत्तर आपल्याला येईल. 101/10 आपल्याला अ,
उत्तर येईल 100-110 पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे उत्तर. ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक फक्त एकच आहे. लाईव्ह आहेत बरेचसे जण आणि आधीचे विद्यार्थी पण आहेत आपले. या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास त्यातील पहिल्या व शेवटच्या संख्येतील फरक आपल्याला सांगायचा. याला चढत्या क्रमानं मांडायचं. मग चढत्या क्रमानं जर पाहिलं, इथं दशांशानंतर एकच अंक आहे, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत आणि इथं 2 आहेत. मग आपल्याला काय करायचं सगळ्या संख्या दशांशानंतर 2 अंकी करायच्या आहेत. ठीक आहे. मग मी सगळ्या संख्या 2 अंकी करण्यासाठी ही एकच संख्या आहे. मग याच्या समोर मी 0 लिहील. म्हणजे पहिली संख्या लिहून घेतो. तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आहे की नाही? आता इथं दशांश नंतर हा एकच अंक आहे. त्याच्यामुळे इथे जर समोर 0 लिहिला दशांश असेल तर त्याची काही व्हॅल्यू नसते. त्यामुळे पुढे लिहिलं. आता हे सगळे काढून टाकूत आपण. ठीक आहे. तर नाहीतर राहू देऊ तिथं. ठीक आहे. ही 540 झाले, 508 झाले, 512 आणि 506. आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचं, चढत्या क्रमाने. मग 5.06 हा अंक पहिल्या ठिकाणी आहे. 5.08 2 नंबरला आहे. 5.12 नंबर 3 ला आहे आणि 5.40 नंबर 4 ला आहे. आता आपल्याला काय सांगितलं जाते पहिली आणि शेवटच्या संख्येतील फरक म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची. पहिली संख्या आपली ही आहे आणि शेवटची संख्या ही आहे. आता आपल्याला ह्या दोघातला फरक विचारला. आता फरक करताना पण बरेच जण काय करतात डायरेक्ट वजाबाकी करतात. त्याच्यातून ही वजाबाकी करतात. तर तसं नाही करायचं. मग पहिली मोठी संख्या घ्यायची 5.40 त्याच्यामधून छोटी संख्या वजा करायची. वजाबाकी केली जात नाही. याला कमी करायचा. हे 4 आले, 3 इथे 5 मधून 5 गेले 0.ला दशांश. आपलं उत्तर किती आलं? 0.34 पर्यायामध्ये आहे का पाहू? 0.34 असं नाही आहे. तर मग आपण याला काय करू? व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित करू. खाली 3 अंक आहेत. याच्या खाली काही नसते म्हणजे 1 शून्य असते. आता 1 शून्य येऊन वरी दशांश नंतर 2 अंक आहेत. तर मग मी इथं 1 लिहून इथे 2 अंक लिहू शकतो. आता आपल्याला काय करायचं? हा दशांश उडवायचा आहे. ठीक आहे. कारण इथं आपण 1 च्या नंतर 2 शून्य दिले की नाही? इथं हा दशांश उडवला, हा पण दशांश उडवला. इकडची काही व्हॅल्यू नसती, पण ह्या समोरच्या 0 ला व्हॅल्यू आहे. आता 34/100 आता याला पण 2 न भाग जाऊ शकते, याला पण 2 न भाग जाऊ शकते. याला 2 न भाग दिलं तर उत्तर 70 येईल. याला 2 न भाग दिलं तर उत्तर 50 येईल. मग आपलं उत्तर काय झालं? उत्तर आलेलं आपल्याला 17/100 आपल्याला पर्याय क्रमांक 17/50 पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर भेटेल. चला पुढचा आपण प्रश्न घेऊ. ठीक आहे. आता 2 प्रश्न राहिलेले आहेत. पुढच्या प्रश्नाचं उत्तर करताना आपल्याला काय करावं लागेल? पहा सगळे प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे आणि करायचे. पहिले पहिले आपण हे गणित मी मांडून घेतो. 6/12/5 अधिक 5.6 ठीक आहे. 1-2 मिनिट थांबा. मी लगेच सुरू करतो. थोडासा ब्रेक 2 मिनिटाचा. कंटिन्यू बोलत असल्यामुळे एक छोटासा ब्रेक. चला पुढचा प्रश्न पाहूत आपण. आपल्याला दशांश मध्ये उत्तर पाहिजे. ही पहिले दशांश मध्ये आहे. मग मी याचाच उत्तर काढेल पहिले. याला दशांश मध्ये घेईल.
एवढी जागा सोडून देऊत आपले उत्तर येऊन जाईल. आता हे 6/12/5 मग याला आपण व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरित करू. 6 ह्या दोघांचा गुणाकार करू. 6 पंचे 30 अधिक हे याला अधिक 12 करायचे. खालचे छेदाचे 5 छेदाला लिहायचे. हे झाले 30 अधिक 12 42 झाले 42/5. आता हे सॉरी 5 सका 30 हां, बरोबर आहे. 42/5 पंच 48 इथं 8 येणार. वजाबाकी केली 2 आले. आता इथं संख्या संपलेल्या आहेत. त्याच्यामुळे मी दशांश घेऊन इथे शून्य घेऊ शकतो. दशांश घेऊन शून्य घेतला. हे 4 पंचे 20 वरी 4 आले. ठीक आहे. बाकी आता शून्य उरली त्याच्यामुळे हे उत्तर दशांश आपल्याला आलेलं आहे. याचं जे उत्तर आहे ते 8.4 आहे. 8.4 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 5.6 मिळवायचे. या दोघांची बेरीज करायची. 8.4 अधिक 5.6 शून्य हातचा एक 13 आणि 1 14 जिथं दशांश होता तिथे लिहिलं. मग आपलं उत्तर किती झालं 14.0 काहीतरी चुकायलं का? बेरजेचे उत्तर पुढीलपैकी 14.0 नाही आलं आपलं. 5.6 हे पहा इथं तर आपलं ऑप्शन दिसत नाहीये. बेरजेमध्ये काही चूक होती का माझी? मग इथे बहुतेक इथे 2 असेल हां, हे 12 नसतील हे 2 असेल. मग जर हे 6 2/5 असेल, तर याचं उत्तर इथे 6.4 6.4 असेल बहुतेक हां, इथं 1 नसेल इथं. फक्त इथं 2/5 असेल. कारण आपण ही अंशाची संख्या कधी पण जास्त नसते. मग हे 6.4 येईल आणि हे मग याचं उत्तर 12 येईल, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. नाहीतर हे अदरवाईज हे प्रश्न चुकीचा आहे. ठीक आहे. याचं उत्तर यायला पाहिजे होतं पुस्तकातला जर प्रश्न घेतला, त्याचं उत्तर यायला पाहिजे होतं 14. चला. 1.25 किलोग्राम हे घेऊ लिहून घेऊत आपण. शेवटचा प्रश्न आहे. 1.25 किलोग्राम म्हणजे 1250 ग्राम आणि 3.5 किलोग्राम 3.5 किलोग्राम म्हणजे 3000 3.5 किलोग्राम म्हणजे 3500 ग्राम. हे ग्राममध्ये केलं हां मी ग्राममध्ये. ठीक आहे. मग ह्या दोघांची जर मी बेरीज केली 7 आणि हे 4 हे झाले 4750 ग्राम. मला इथे ग्राममध्येच पाहिजे होतं म्हणून मी ग्राममध्येच केलं. हे किलोग्राम हे 4 दशांश ठीक आहे. किलोग्राममध्ये बनलं तर आपल्याला इथे दशांश द्यावं लागेल. हे किलोग्राम झालं. 4.750 आपल्याला उत्तर येईल. 4.750 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये येईल. अतिशय सोपं हे 5वं आणि शेवटचा प्रश्न असा होता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊट असेल तर विचारा. डाऊट असेल तर सांगा मला. या ह्या टॉपिकवर आधारित जे पण डाऊट असेल ते आपण नक्कीच तुमचे क्लिअर करू. ठीक आहे. येणाऱ्या दिवसात जे पण बाकीचे टॉपिक आहे ते पण करू. एक्स्ट्राचे प्रश्न पण घेत जाऊत आपण. ठीक आहे. जे की परीक्षेला येणारे पेपर घेऊत आपण. ठीक आहे. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझे येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुमच्याकडे येऊन जातील. ठीक आहे. तर व्हिडिओ पाहत जा सुरुवातीपासून पहा हा व्हिडिओ. व्हिडिओ संपला इथेच मी जाहीर करतो. चला पुन्हा भेटूत आपण काही दिवसानंतर.